शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे पूर्व वैमनस्य आणि एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिरोळ आणि जयसिंगपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गावातील उरूस सुरू असून शुक्रवारी रात्री आयोजित मनोरंजन कार्यक्रमादरम्यान काही युवकांमध्ये हुल्लडबाजी झाली। त्यातून दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली। त्यानंतर बुरगुल चौकातही रात्री उशिरा दोनही गट पुन्हा आमने-सामने आले। हा वाद मिटल्याचं वाटत असतानाच शनिवारी दुपारी भर चौकात पुन्हा हाणामारी झाली। या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं। माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोघांना ताब्यात घेण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। वाद अधिक चिघळू नये यासाठी ग्रामपंचायत गटनेते अमोल चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोनही गटांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं। पोलिसांनाही धक्काबुक्की। शुक्रवारी रात्री मनोरंजन कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला। कार्यक्रमास मोठी गर्दी होती, मात्र केवळ 2 पोलीस कर्मचारी असल्याने जमावावर त्वरित नियंत्रण आणणं कठीण झालं। यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।